हॅलो, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आम्ही सगळ्या बहिणींनी ठरवलं आपण कुठेतरी वन डे पिकनिकसाठी जाऊया. सो आम्ही निघालो कर्जतला जायला एका फार्म हाऊसवर. जाताना विठ्ठलाची मूर्ती दिसली, ते फोटोज काढले आणि आम्हाला पोचायला खूप लेट झाला फार्म हाऊसला. सो आम्ही गेल्या पहिले जेवायला बसलो आणि मग काय तिथे गेल्यावर नुसते रील्स, फोटोशूट, डान्स हेच सुरू होतं आमचं. मी आणि अनुने एक छान रील बनवली, खूप छान रील झाली ती. आणि मग काय सुरुवातच आम्ही सगळ्याच जणींचं तेच सुरू होतं रील काढणं. मग अपेक्षा आणि आम्ही पण दोघींनी एक मस्त रील बनवली आणि नंतर पण डान्सेस सुरू झाले आमचे. माझ्या बहिणी खूप छान डान्स करतात सगळ्याच. माझा आणि डान्सचा तेवढा संबंध नाही आहे, पण त्या काही ऐकायलाच तयार नाही. ताई तू पण ये, आपण एकत्र करूया डान्स वगैरे. सो मी पण मग त्यांच्यासोबत त्यांचं बघून कॉपी करून डान्स करत होते. आणि आमच्या अपेक्षा तर काय खूप सुंदर डान्स करते, तिचे रील्स पण खूप छान असतात. तिला मॅच करणं म्हणजे मला खूप अवघड जात होतं, पण तरीही मी ते करत होते. माझे मिस्टर खूप हसत होते मला. म्हटलं काय हसताय, मी आजचा दिवस माझा आहे, मी मस्त एन्जॉय करणार आहे. तर म्हटले हो तू कर मस्त एन्जॉय, पण मला हसू येतं खूप तुझा डान्स बघून. आणि नंतर आम्ही रील करतो हे बघून आमचे मिस्टर म्हणाले अरे आम्हाला पण घ्या, आपण सगळे एकत्र रील बनवूया. सो आमचे मिस्टर पण त्यांनी पण आमच्यासोबत जॉईन केलं आणि मग आम्ही त्यांच्यासोबत पण 3-4 रील्स बनवल्या. मग त्यांना पण खूप मजा यायला लागली, नाही आपण अजून रील बनवूया. सो मस्त रील्स वगैरे बनवले आणि इतकं एन्जॉय केलं ना की असं वाटलं की आपण 5-10 वर्ष अजून यंग झालो आहे, मागे आलो आहे. खूप मस्त वाटतं सगळे एकत्र आल्यानंतर. शेअरिंग होते, केअरिंग, या सगळ्या गोष्टी होतात. आणि ही माझी धाकटी बहीण गौरी, हिला अजिबात आवडत नाही रील डान्स वगैरे. आणि नंतर मग संध्याकाळ झाली, मग सगळे पूलमध्ये उतरले आणि मुलं काही ऐकतच नव्हती. पूल म्हटल्यावर मुलांना खूप मज्जा वाटायची. आणि अनुष्का आणि अपेक्षा ही खूप घाबरत होती. त्यांची हाईट थोडी कमी असल्यामुळे त्यांना वाटत होतं पाण्यामध्ये बुडतो की काय, त्यामुळे त्या आधी उतरतच नव्हत्या. मग माझ्या मिस्टरांनी त्यांना म्हटलं या बुडालात तर काढू बाहेर. सो मग त्यांना दोघींना घेतलं आणि मग सगळे छान एन्जॉय करत होते. ॲक्च्युली माझी पण खूप इच्छा होती पूलमध्ये उतरून एन्जॉय करायची, पण थोडंसं मला विकनेस वाटू लागला आणि थोडं गार पण लागत होतं. म्हटलं बापरे नको, जर पाण्यात गेले तर मी आजारीच पडेन. सो मग मी नाही केले. माझे मिस्टर मागे लागलेली ये. आणि ही माझी बहीण अपेक्षा आणि तिचे मिस्टर, त्यांनी तर काय म्हणजे खूप एन्जॉय केला. ते दोघं इतके छान, त्यांची मजा सुरू होती. तर हे विसरलेले की आम्हाला 2 मुलीसुद्धा आहेत. खूप मजा केली त्यांनी. माझे मिस्टर बघ कसे स्विमिंग करतात ते. त्यात चाललेलं नुसतं तू ये. म्हटलं नको, तुम्ही एन्जॉय करता हे बघून मला खूप छान वाटतं आहे, पण मला अजिबात फोर्स करू नका. खूप मजा आली, कारण तो दिवस आहे ना इतका छान गेले ना पटापट, आम्हाला कळलं देखील नाही की कसा दिवस संपला. सकाळी ते पोचल्यापासून आमचं तेच चालू होतं, डान्स, रील्स, खाणं, जोक्स. आणि मग मुलांना आम्ही किती वेळा बाहेर काढलं, मुलं ऐकतच नव्हती. 12 वाजेपर्यंत मुलांनाचं तेच चालू होतं, स्विमिंग पूलमध्ये जा बाहेर या. शेवटी मग मी ओरडले, म्हटलं नको आजारी वगैरे पडतील. मग त्यानंतर मुलांना बाहेर काढलं, पण मुलांनी पण खूप धमाल केली, खूप मजा केली मुलांनी पण. आणि छान तो दिवस पटकन गेला. आणि मग आम्ही रात्री 12 वाजता निघालो पूलमधून बाहेर. पुन्हा मग खाल्लं मुलांनी काय बार्बेक्यू वगैरे तिथं आम्ही केलं होतं, ते पण खाल्लं. आणि मग मुलं इतकी थकलेली की लगेच झोपून गेली. मग नेक्स्ट डे आम्ही सकाळी ब्रेकफास्ट वगैरे करून तिथून निघालो. सो असा आमचा दिवस तिथे गेला, एक दिवस. आणि मस्त वाटलं, थोडं रिफ्रेश होतो ना मूड सगळे भेटल्यानंतर. आणि माझा रिओ सगळ्यांना हाय बाय करतो आहे. त्याला पण जरा गार वाटत होतं, तर मी आत नाही पाठवलं, तो बाहेरूनच बघत होता. सो थँक्स अ लॉट, तुम्ही सगळे माझा व्लॉग पाहताय, खूप सपोर्ट करताय. असंच प्रेम करत राहा. थँक यू सो मच फॉर सपोर्टिंग मी.